राष्ट्रीय ग्राहक दिन आपण साजरा करतो। भारतामध्ये जवळपास 2,500 ते 3,000च्या पेक्षाही जास्त कायदे आहेत, पण त्याच्या स्थापनेचा कुठलाच आपण दिवस साजरा करत नाहीत। फक्त एकमेव हा ग्राहकांचा कायदा आहे की ज्याचं स्मरणार्थ आपण वर्षानुवर्ष हा ग्राहक दिन साजरा करतो। ह्या ग्राहक दिनाच्या निमित्ताने म्हणजे या ग्राहक कायद्याने आपल्याला काय मिळालंय तर 6 हक्क, मूलभूत हक्क या कायद्याने आपल्याला प्रदान केलेले आहेत। एक सुरक्षिततेचा हक्क दिलेला आहे, दुसरा माहिती जाणून घेण्याचा हक्क दिलेला आहे। माहिती अधिकार कायदा यायच्या आधीही हा कायदा आपल्याला होता, म्हणजे ते कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट आहे, कुणी मॅन्युफॅक्चरिंग आहे, किती एक्सपायरी आहे, हे कंपल्सरी बंधनकारक ह्या कायद्यांमुळे झालेलं आहे। त्याच्यानंतर निवडीचा हक्क दिलेला आहे ग्राहकांना। आपण एखादी बाजारातून वस्तू कोणती घ्यायची ही आपल्यावरती बळजबरी नाही, निवड करून आपण त्याच्यातून घेऊ शकतो। ऐकून घेण्याचा हक्क दिलेला आहे या ग्राहक कायद्याने। तक्रार निवारणचा हक्क दिलेला आहे। तक्रार निवारण म्हणजे याच्यासाठी एक सेपरेट कंझ्युमर फोरम कोर्ट जिल्हा लेवलला आपण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपली तक्रार तिथं एक वेगळ्या प्राधिकरणाकडून आपण सोडून घेऊ शकतो। आणि ग्राहक शिक्षणाचाही हक्क या कायद्याने दिलेला आहे। आता हा 1986चा ऍक्ट 2019 मध्ये अमेंडमेंट होऊन नवीन कायदा आलेला आहे। या कायद्यामध्ये तर आता 5 कोटीपर्यंतची प्रकरणं जिल्हा लेवलला आता हे तिथं निकाली निघणार आहेत। या कायद्यामध्ये प्रचंड बदल केलेले आहेत, अतिशय चांगला कायदा आहे। तर ह्या एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक। आज 24 डिसेंबर 2023 आपण राष्ट्रीय ग्राहक दिन या ठिकाणी साजरा करतो आणि आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित ग्राहक पंचायतीचे कुलकर्णी साहेब, त्यांचे सहकारी नागटिळक साहेब, आमच्या कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार, सर्व आमचं पुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी, इतर कर्मचारी, सर्व पत्रकार बंधूंनो आणि सर्व नागरिकांनो आणि स्वस्त धान्य दुकानदार, खरं तर पहिली गोष्ट मला ही सांगायची का राष्ट्रीय ग्राहक दिन किंवा ग्राहक दिन म्हटलं का पहिल्यांदा फक्त पुरवठा विभाग आमचा एवढा जो निदर्शनास येतो ते अत्यंत चुकीचं आहे। कारण ग्राहक दिन किंवा ग्राहक कायदा हा एवढा मर्यादित नाही, हा खूप मोठा कायदा आहे। 1986ला जेव्हा 24 डिसेंबरला हा कायदा पारित झाला आणि कुलकर्णी साहेबांनी जे सांगितलं का ग्राहक म्हणून ग्राहकाचे जे अधिकार आहेत, ग्राहकाचे जे 6 अधिकार दिलेले आहेत, सुरक्षेचा हक्क आहे, तर आपण जी वस्तू घेतोय ती सुरक्षित असली पाहिजे। कारण ती वस्तू घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याला, त्याच्या प्रकृतीला किंवा इतर कोणती त्याच्या विचारांना असेल, त्याच्या आरोग्याला असेल धोका पोहोचता कामा नये, ती त्याचा सुरक्षिततेचा जो हक्क आहे तो अबाधित राहिला पाहिजे, हा एक सुरक्षेचा हक्क आहे। त्याला माहितीचा अधिकार आहे, तर मी जी वस्तू घेतोय ती निश्चितपणाने चांगल्या प्रोडक्टची आहे का, ती वस्तू चांगली आहे का, हे घेतल्यामुळे मला काही नुकसान होणार नाही का, मी जी वस्तू घेतोय त्याची जी मोबदला मी देतोय ती तेवढ्या मोबदल्याची ती वस्तू आहे का, ही जी काही सगळी माहिती आहे ती माहिती त्याला घेण्याचा अधिकार आहे। पुढची आणखीन जे आपल्याला आहे, आता तक्रार निवारणाचं मी थोडंसं नंतर सांगतो, तो जो हक्क आहे, पण निवड करण्याचा जो अधिकार आहे, आपण बरेचशा दुकानांमध्ये जातो, कारण ग्राहक म्हटल्यावर इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे। मी जरी या ठिकाणी सर्व्हिस देत असणार आहोत, आता तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही तुमची न्यूजची सर्व्हिस देत आहे, म्हणजे तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत आणि जे माहिती घेणार आहेत किंवा जे ऐकणार आहेत ते ग्राहक आहेत। आता मी या ठिकाणी आम्ही पुरवठा विभागामार्फत काम करतोय, तर आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, मात्र जे लाभ घेत आहेत ते ग्राहक आहेत। मात्र एवढं निश्चित आहे का प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे। आता मी जर हा घड्याळ घेतला तर मी ग्राहक झालो, मी पेन घेतला मी ग्राहक आहे। आपण ऑटोमध्ये बसल्यापासून एसटीतून जातो, विमानातून जातो, रेल्वेतून फिरतोय, चप्पल पासून ते बंगल्यापर्यंत आपण जे घेतोय आपण सगळे ग्राहक आहोत। म्हणजे या जगातला प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे। आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर कोणती ना कोणती वस्तू तो खरेदी करत असतो आणि ती खरेदी केलेली वस्तू, तर मी जे सांगत होतो का आपण जो वेगवेगळे अधिकार आहेत, वकील साहेब मी हे सांगत होतो का ग्राहक दिन म्हटलं तर फक्त पुरवठा एवढ्या पुरता हा कायदा संकुचित किंवा मर्यादित नाही, तर या जगातला प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर कोणती ना कोणती वस्तू खरेदी करत असतो। इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे। आपण पेन पासून ते बंगल्यापर्यंत असेल, वेगवेगळ्या याच्यातून फिरणं असेल किंवा कोणतीही सुविधा असेल, हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवण आपल्याला चांगलं भेटलं पाहिजे, व्यवस्थित आहे का, कपड्यांच्या दुकानात आपण जातो, बऱ्याच ठिकाणी असं होतं व्यक्ती सांगतो का नाही हे बघितलं तर आता घ्यावंच लागेल, असं आहे का, त्याला निवड करण्याचा अधिकार आहे। तो म्हणेल मी पाहीन,
मला जर आवडलं तरच मी घेईन, नाहीतर मी दुसऱ्या दुकानातून जिथं मला वाटेल त्या ठिकाणावरून घेईन. म्हणजे हे जे अधिकार आहेत लोकांचे, खरं तर हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्यापर्यंत जनजागृती होणं कुठेतरी मला वाटतं की आवश्यक आहे. अजूनही जो अवेअरनेस असेल किंवा जे ग्राहकांचे अधिकार आहेत, ग्राहकांचे हक्क आहेत, कुठेतरी ते आणखीन ग्राहकांपर्यंत पोहोचलेले नाहीत असं माझं म्हणणं आहे. कारण त्यासाठीच ग्राहकांच्या हक्कांच्या शिक्षणाचा एक अधिकार दिले की त्यांना पण हे कळलं पाहिजे की माझे अधिकार काय आहेत. कारण ग्राहकांना त्यांच्या हक्काचं जर शिक्षणच दिलं नाही, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीवच करून दिली नाही, आणि हे जे अवेअरनेस प्रोग्राम आपण घेतो किंवा ग्राहक पंचायतीचं खूप मोठं योगदान आहे ग्राहक चळवळीमध्ये, तर लोकांना त्यांच्या हक्कांची जी माहिती आहे, त्यांच्या अधिकारांची जी माहिती आहे ती करून देण्यासाठी मोठं काम त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जातं. आता जो शेवटचा एक मुद्दा होता तक्रार निवारण करण्याचा, आता आपल्याकडे त्रिस्तरीय त्याच्याकरिता रचना दिलेली आहे. तर एखाद्या ग्राहकाला मग कोणतीही वस्तू त्यांनी खरेदी केलेली असेल आणि त्यामध्ये जर त्याला त्याचे जे हक्क आहेत, त्याचे जे अधिकार आहेत त्याच्या विपरीत त्याला जर फसवणूक झालेली असेल, त्याला ज्या पद्धतीची सेवा त्या सर्व्हिस प्रोव्हायडर कडून मिळणं अपेक्षित होतं परंतु ती मिळाली नाही, त्यांना रकमेमध्ये कुठेतरी त्याच्यावर अन्याय झालेला आहे, किंवा जी प्रॉडक्टची किंवा ज्या ब्रँडची म्हणून ती वस्तू विकली गेली मात्र त्या ब्रँडची ती वस्तू नाही, जेवढ्या गॅरंटी त्यासाठी दिलेली होती किती वर्ष चालणार आहे त्याच्या अगोदरच जर ती गेली आणि ती गॅरंटी त्याला जर भेटली नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींकरिता आपल्याला वेगळा फोरम, वेगळं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिले. आणि तो प्लॅटफॉर्म आपल्याला या ग्राहक हक्कांसाठी जो कायदा केलेला आहे, ग्राहक संरक्षण कायदा 1986, त्याच्यामधून आपल्याला हे अधिकार या ग्राहकांना मिळत असतात. मग त्याच्यामध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समिती आहे, ज्याच्यामध्ये ज्युडिशरीचे जे माजी न्यायाधीश आहेत ते त्याचे चेअरपर्सन असतात, 2 जे जाणकार व्यक्ती आहेत, अशी तिघांची मिळून ती बॉडी बनलेली असते. त्याबरोबर राज्य ग्राहक हक्क समिती आहे, जर जिल्हा ग्राहक हक्क समितीकडे न्याय नाही भेटला तिकडे आपण जाऊ शकतो. त्याचबरोबर जी मर्यादा असते किमतीची त्याच्या अनुरूप सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे जे टप्पे आहेत. आता नेमकं मला वकील साहेब पण सांगतील का जिल्हा ग्राहक समितीकडे आपण किती रकमेपर्यंतचे जर प्रकरण असतील तर त्या ठिकाणी आपण दाद मागू शकतो, राज्य ग्राहक तक्रार निवारण समितीकडे कितीपर्यंत दाद मागू शकतो, आणि मोठ्या स्वरूपाचे जे प्रकरण असतील ज्याच्यामध्ये आपल्यावर अन्याय झालेला आहे ग्राहकांवर, ते राष्ट्रीय ग्राहक समितीकडे त्या ठिकाणी दाद मागू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने ही त्रिस्तरीय रचना आहे. फक्त आता आज या दिनानिमित्त फक्त एकच सांगायचं आहे का ग्राहकांमार्फत तो ग्राहकांना त्यांच्या हक्कांची अधिकारांची जाणीव, कारण आता मला वाटतं की पुढच्या वेळेस आणखी कुलकर्णी साहेब आपण चांगला कार्यक्रम घेऊ की ज्यामध्ये ग्राहक इन्व्हॉल्व्ह झाले पाहिजे. खरं तर आपण हा कार्यक्रम घेतोय जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांच्या पुरताच हा मर्यादित न राहता ग्राहकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या हक्कांची जाणीव, कारण वेगवेगळे आजचा जो युग आहे तो मला वाटतं का सोशल मीडियाचा आहे. आपण ऑनलाईन सगळी खरेदी करतोय आणि ऑनलाईन खरेदी करत असताना मोठ्या स्वरूपामध्ये फसवणुकीचे जे प्रकरण आहेत ते नागरिकांना फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर येत आहेत. त्यामुळे जी आपण वस्तू घेतोय ती त्या योग्यतेची आहे का, त्या किमतीची आहे का, त्याच्याकडून मिळणारी जी काही सर्व्हिस आहे ती योग्य ती आहे का, या पद्धतीची खातरजमा त्या ग्राहकांकडून त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि जोपर्यंत ग्राहक मला वाटतं का अवेअर होणार नाही, तो जागृत होणार नाही, तोपर्यंत हे जे फसवणुकी होत आहेत ग्राहकांचे ती निश्चितपणाने होणारच आहेत. पुरवठा विभागामार्फत सुद्धा चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचा मानस या ठिकाणी या ग्राहक दिनाच्या निमित्ताने आम्ही करतो. त्याचबरोबर या ठिकाणी ग्राहक पंचायतीचे सर्व पदाधिकारी, वकील साहेब आणि सर्व पत्रकार बंधू आणि सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मंचावर उपस्थित तालुक्याचे राजे, सन्माननीय तालुक्याचा राजा हा तहसीलदारच असतो, सन्माननीय शेख साहेब, सन्माननीय लांडगे भाऊ साहेब, ग्राहक पंचायतीचे आधारस्तंभ ॲडव्होकेट विजय कुलकर्णी, सन्माननीय नागटिळक, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व सेवा पुरविणारे आणि ग्राहक चळवळीशी निगडीत असलेले सर्व अधिकारी, पदाधिकारी, व्यावसायिक, सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इतर माझे पत्रकार मित्रबंधू वगैरे, सर्वप्रथम मी
एक ग्राहक चळवळीचा एक मानबिंदू असलेले आदरणीय पाठक सर करमाळा यांच्या दुःखद निधनाची वार्ता नुकतीच सकाळी आम्हाला समजली. अत्यंत दुःखद घटना. आणि 24 डिसेंबरलाच हे म्हणजे त्यांचा त्या कैलासवासी होणं हे फार मोठा योग आहे. कारण अव्याहतपणे खरं तर राष्ट्रपती पुरस्काराचा मानकरी ठरावा असा ग्राहक चळवळीतला व्यक्ती, राज्य सरकारने त्याची दखल घ्यावी अशी व्यक्ती, संपूर्ण आयुष्य झोकून ज्यांनी ज्यात दिलं या ग्राहक चळवळीमध्ये ते पाठक सर. आम्ही त्यांना कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि माझे मनोगत मी सुरुवात करतो. साहेब, 28 वर्षापूर्वी आम्ही तहसील कार्यालय बार्शी येथे ग्राहक दिन साजरा करण्याची सुरुवात केली. त्यावेळेला 24 डिसेंबरला ग्राहक दिन आणि 15 मार्चला जागतिक ग्राहक दिन अशा 2 टप्प्यामध्ये कार्यक्रम असायचे. आणि सर्वप्रथम मी तहसीलदार साहेबांचं अभिनंदन करतो की बऱ्याच वर्षांनी हे पहिले तहसीलदार आहेत की जे आज राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मग आपण सर्वप्रथम त्यांचं मला अतिशय आनंद वाटला. कारण जो या तालुक्याचं एक नेतृत्व प्रशासकीय ज्यांच्याकडे आहे, ती व्यक्तीच जर उत्साही असेल, त्या व्यक्तीचा सहभाग असेल, तर ही चळवळ निश्चितपणे या तालुक्याला सुखद ठरणारी आहे. ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल आता सांगितलं गेलं. पूर्वीचा ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986 साली स्वर्गीय राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये संमत करण्यात आला होता. बिंदू माधव जोशींनी आणि काही 5 लोकांनी पुण्यामध्ये एक चळवळ सुरू केली, ग्राहक पंचायत नावाची. त्याला मूर्त स्वरूप 25 वर्षांनी येऊन 86 साली तो कायदा संमत झाला. आता त्यानंतर 2019ला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये 9 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा हा कायदा मांडण्यात आला आणि तो 20 जुलैला मांडण्यात आला आणि 9 ऑगस्टला तो संमत करण्यात आला. मग आता या 2 कायद्यामध्ये पूर्वीच्या ग्राहकाच्या व्याख्या वेगळ्या होत्या, आत्ताच्या ग्राहकाच्या वेगळ्या चालू परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदलण्यात आल्या. कारण 25 वर्षानंतर युग गतिमान झालं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढला जसं आता साहेबांनी सांगितलं, तर त्यामुळं हे बदल करण्यात आले. पूर्वीच्या कायद्यामध्ये जो सेवा घेतो तो ग्राहक, जो सेवा देतो तो सर्व्हिस प्रोव्हायडर, आणि त्याच्यामध्ये मग ग्राहक म्हणायचं कोणाला? जो फुकट सेवा घेतो तो ग्राहक कधी होत नाही. दोन्ही कायद्यामध्ये टॅक्स इज नॉट फी आपण कर भरतो तर तो आपण त्याचे ग्राहक होत नाही. सरकारी दवाखान्यामध्ये आजही आपण ग्राहक ठरत नाही. आणि त्यामुळे प्रायव्हेट सर्व्हिसेसचा मोठा सेक्टर याच्यामध्ये मोठा अंतर्भाव आहे. जुन्या कायद्यामध्ये फक्त बिल्डर या शब्दाचा त्या व्याख्येमध्ये समावेश करण्यात आला होता, परंतु आत्ताच्या कायद्यामध्ये ह्या इलेक्ट्रॉनिक सर्व्हिसेस आणि जे ऑनलाईन खरेदी विक्री याचा देखील समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. सध्याचं युग हे जाहिरातीचं युग आहे, परंतु मिसलिडिंग ॲड्स, मला आठवतं मी पुण्यामध्ये असताना मी याची स्पेशल डिग्री घेतली होती, डिप्लोमा इन कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉज, आणि त्याच्यामध्ये मी पहिला आलो होतो 30 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यामध्ये. त्याच्यात संपूर्ण 27 कायदे वेगळे होते. ती जाहिरातीबद्दल असतील, बेट्स अँड मेजर ॲक्ट असतील, असंख्य प्रकारचे कायदे, आणि त्याच्यामध्ये हे सगळे इन्शुरन्स, पोस्ट ऑफिसेस, सगळ्या सेवा, आणि त्याच्यामुळं ह्या ऑनलाईन याच्यामध्ये जाहिरातीच्या युगामध्ये ज्या जाहिराती दिल्या जातात त्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दिल्या जातात. बिल्डरच्या असतील, आता बार्शीत म्हटलं तर काही असंख्य प्रकारचे व्यवसाय चालतात. आणि आपण FM रेडिओवर सुद्धा ज्या जाहिराती ऐकतो की ती जाहिरात अशी आपल्याला म्हणजे भूल पाडणारी असते. आपण पटकन जाऊन एखादी वस्तू खरेदी करावी, बुकिंग करावं, पण प्रत्यक्षात त्या जाहिराती ऐकताना शेवटी एक हळूच ओळ सोडलेली असते, अटी शर्ती लागू. त्या अटी शर्तीमध्ये सगळा घोळ असतो सगळ्या, आणि ते ऐकू येत नाही. म्हणजे इतकी सुंदर जाहिरात, हे दिलं जाईल, ते दिलं जाईल. पूर्वी प्रत्येक वर्षी मी सांगतो की बार्शीत सुद्धा एका ट्रॅक्टरबरोबर 1 किलो चांदी फ्री म्हणून एक प्रसिद्ध राजकीय व्यक्तीची फसवणूक झाली होती. आणि नंतर आम्ही त्या ग्राहक मंचात दाद मागितली,
नंतर त्यांना त्या कंपनीने डिस्ट्रीब्युटरशिप दिली. म्हणजे ग्राहक चळवळीचा इतका प्रचंड फायदा. आता गॅसेस, गॅसबरोबर शेगडी सक्तीची वगैरे आम्ही छोट्या छोट्या गोष्टी पूर्वी तहसीलदार साहेबांना आणून मांडायचो पूर्वी, आणि त्यातून बरीच जनजागृती झाली. साध्या नागपंचमीच्या जत्रेमध्ये आम्ही 3-3 हजार ग्राहक हिताची पुस्तकं विकली. 3 रुपयाला एक पुस्तक होतं. तेव्हा राज्य शासनाने बिंदुभाऊ जोशी ग्राहक संरक्षण मंत्री होते. आता सध्या केंद्रीय कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्री जे आहे ते पियुष गोयल यांच्याकडे आहे, आणि राज्य सरकारचं जे अन्न पुरवठा आणि नागरी आणि ग्राहक व्यवहार खातं जे आहे ते छगन भुजबळ साहेबांकडे आहे. तर आता ह्या म्हणजे पॉलिटिकल अथॉरिटीज झाल्या आणि ग्राहक पंचायत आहे. आज विजय कुलकर्णी सातत्याने आम्ही गेली जवळपास 30 वर्ष आम्ही सगळे ह्या चळवळीत आम्ही आहोत. पूर्वी एक असा म्हणजे अगदी कापड दुकानदारांपासून गॉगल, टीव्ही, फ्रीज पासून इतके असंख्य विषय घडायचे की ते प्रत्येक व्यक्ती म्हणजे न्याय मिळायचा त्यावेळेला, आणि हे खूप मोठी पोकळी होती ती भरून काढली. त्या विजन त्या बिंदुभाऊ जोशींना होतं की फार मोठा हा सेक्टर की जो न्यायालयामध्ये येत नाही. साधी वॉरंटी गॅरंटी, आता नवीन कायद्यामध्ये एक्सप्रेस वॉरंटी हा डेफिनेशन आलेली, म्हणजे ती एक्सप्रेस वॉरंटी म्हणजे तुम्ही ती दिलीच पाहिजे वस्तू परत. वॉरंटी आणि गॅरंटीमध्ये काय आहे की वॉरंटी म्हणजे एखादा पार्ट बदलण्याची हमी आणि गॅरंटी म्हणजे संपूर्ण वस्तू रिप्लेस करण्याची आहे. बऱ्याच वेळेला वॉरंटी लिहिलेली असतं ते इंग्लिशमध्ये आणि गॅरंटी असं जो सर्व्हिस देणार आहे तो सांगतो. प्रत्यक्षात ते तसं नाही आहे ते. आता मध्यंतरी मेडिकल फील्डमध्ये रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या बाबतीमध्ये प्रचंड स्पुरियस ड्रग्ज म्हणजे फेक ड्रग्ज बार्शीमध्ये आले, त्याचे गुन्हे दाखल झाले, आणि अक्षरशः इंजेक्शन नसून अक्षरशः ते पाणी दिलं गेलं हजारो लाखो रुपयांना. आणि ते काय होतं की याच्यासाठी ड्रग्ज कंट्रोल ॲक्ट असेल, अन्न औषध प्रशासन असेल, असंख्य शासनाचे विभाग कार्यरत असतात, त्या त्या पातळीवरती कार्यरत असतात. पण ग्राहक जागरूक असला पाहिजे, बायर बी अवेअर. आणि मग ग्राहक जागरूक असेल तर बऱ्याचशा समस्या तुमच्या कमी होऊ शकतात. मध्यंतरी मी मुंबईतल्या क्रोमामध्ये एक फ्रीज घेण्यासाठी गेलो. फ्रीज पसंत केला सॅमसंग कंपनीचा, आणि थोडं वेगळं जरा इलेक्ट्रॉनिक रचना वाटली, मी बुक केला तो. त्यांनी सांगितलं आज बुक झाल्यानंतर 8 दिवसांनी मिळतो. 8 दिवसांनी मी गेलो, त्यांनी सांगितलं ते अवेलेबलच नाही. मी त्याला एकच सांगितलं, क्रोमाचं जे चाललंय ना तुमचं महाराष्ट्रभर सगळ्या सर्व्हिस सेंटर, एक जर भोग पडलं जहाजाला तर संपूर्ण जहाज सुद्धा बुडतं, लक्षात ठेव. आणि जो पसंत केलेला आहे, जो अवेलेबल होता म्हणून मला सांगितलेला आहे, तर मला तोच पीस मला तुम्ही द्यायचा. तो यांनी कदाचित दुसऱ्या कुठल्या संबंधित ओळखीच्या लोकांना दिला असू शकतो ना, असं चालणार नाही. मला त्यांनी स्पेशल व्यवस्था करून कंपनीकडून तो 8 दिवसांनी पुन्हा मला माझ्या फ्लॅटवर पोच केला. तुम्ही बोललं पाहिजे, बोललं तर सगळं घडणार आहे. दाद मागितली, ग्रीव्हन्स व्यक्त केला तर सगळं मिळणार आहे. पूर्वी पोस्ट ऑफिसेस, स्टेट बँका, विमा कंपन्या, आम्ही इतके प्रश्न हाताळले साहेब की एखादी स्कीम असते चांगल्या बँकांमध्ये, 15 वर्ष एखाद्या महिलेने दर महिन्याला 100 रुपये भरायचे, तिच्या मुलीच्या लग्नाला परत इतके लाख मिळतील, आणि जेव्हा 15 वर्षाने ती महिला बँकेत जाते आमच्याकडे असली कुठली स्कीमच नाही म्हणते. म्हणजे हे इतकं वेदनादायी हा प्रकार आहे. इन्शुरन्स कंपनीत शक्यतो जनरल इन्शुरन्समध्ये एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते जिल्हा परिषदेचे, भारत बलभीम शेंडगे, मला अजून नाव आठवतं, 22 वर्ष झाली या घटनेला. त्यांचे वडील ओरिएंटल इन्शुरन्सची स्कीम, ग्रुप्स विमाची स्कीम घेतली होती त्यांनी, आणि त्यांचा अपघात पुण्याहून येताना इंदापूरजवळ ST मध्ये अपघात झाला. आता जिल्हा प्रशासन सगळं त्यांच्या ताब्यात, इतका प्रामाणिक अधिकारी, आणि तो अपघात झाल्यानंतर 15 दिवस त्यांना ससूनला पुण्याला ॲडमिट केलं गेलं वडिलांना, आणि तिथं त्यांचा अंत झाला. त्यांनी ते विमा असल्यामुळे त्यांनी क्लेम केला की असा असा अपघात झालेला आहे ना, मला वडिलांचे त्याचे नुकसान भरपाई मिळावी. त्यांनी उत्तर दिलं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट नसल्यामुळे आपलं जी काही क्लेम आहे तो नामंजूर करण्यात येत आहे. आणि नामंजूर करण्यात येत आहे म्हटल्यानंतर मग त्यांनी संबंधित विधी विभागाचे जे कोणी त्यावेळेस देशपांडे होते त्यांना सांगितलं, त्यांनी माझं नाव सुचवलं. मग ते म्हटले नाही तुम्हालाच वकील साहेब यावं लागेल. मग आम्ही ती खूप चांगल्या पद्धतीनं ते म्हटले आपण सुप्रीम कोर्टपर्यंत जायचं. माझ्यासारख्या अधिकाऱ्याला ह्या असं उत्तर येतं, सामान्य माणसाचं काय, दारात उभी करणार नाही. आणि त्यामुळं आम्ही ती केस दाखल केली. त्याच्या वेळेला मी एक अथॉरिटी दिली होती की जेव्हा कॉज ऑफ ॲक्शन, कॉज ऑफ डेथ हे निश्चित असतं, मृत्यू कशामुळे झाला हे निश्चित असतं,
पोस्टमॉर्टम रिपोर्ट नॉट नेसेसरी, असं एक मी नॅशनल कमिशनची अथॉरिटी दिली आणि त्याच्यानंतर तो निकाल त्यांच्या बाजूने झाला आणि नुकसान भरपाई त्याचे आदेश आले. असंच आम्ही महिंद्रा कंपनी, रिलायन्स कंपनी, नोकिया कंपनी, म्हणजे इतकी साहेब असंख्य उदाहरणं आहेत की म्हणजे त्यांची उत्तरं सुद्धा गंमतशीर आहेत. नोकिया कंपनी मोबाईल पाण्यात पडल्यामुळं तुमचा डॅमेज झालेला आहे. आमच्या इथल्या कोटलवार नावाचे व्यापारी होते, त्यांनी सांगितलं बार्शीत त्यावेळेला दुष्काळ इतका होता, आम्हाला डोळ्याला पाणी लावायला आणि पाण्यात पडायचं काही कारणच नाही. त्यामुळं असं त्या केसेस केल्या, त्याचे निकाल मिळाले. डोळ्यामध्ये जे हे असतात लेन्स, तर ते एक्सपायर झालेले लेन्स बसवले जातात, त्याच्यावर केसेस होतात. असंख्य उदाहरण आहे, म्हणजे सांगेल तेवढं कमी आहे. हा एक 15-20 मिनिटाचा हा विषय नाही आहे त्याच्यामध्ये. आता मुख्य म्हणजे काय, दाद मागायची कशी. आता गव्हर्नमेंटची साईट पण आहे www.edac.nic.in आणि त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट रेज करू शकता. ग्राहकाचं नाव, विरुद्ध पार्टीचं नाव, कधी काय वस्तू खरेदी केली त्याचं पावती असेल सोबत जोडायची, 3 प्रतीमध्ये ते द्यायचं आणि आपलं काही जे फॅक्ट्स मांडायचे आणि मागणी काय असेल ती करायची. तिथं दाद तुम्हाला दिली जाते. 2 वर्षापर्यंत तुम्ही तक्रार दाखल करू शकता. सोलापूरच्या ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये 1 कोटीपर्यंतची दाद मागता येते. 1 कोटी ते 10 कोटीसाठी राज्य ग्राहक आयोग, स्टेट कमिशन मुंबई, हे विटी जवळ CST जवळ त्यांचं कोर्ट आहे, त्या ठिकाणी दाद मागू शकता. द मोर दॅन 10 crores, 10 कोटीच्या पुढे ही दाद आपण दिल्लीला नॅशनल कमिशनला मागू शकतो आणि त्याच्यावरचा जो निकाल असतो तो सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टापर्यंत आपल्याला जाता येतं. बार्शी तालुक्यामध्ये आणि परांडा तालुक्यामध्ये बोगस बियाणं, सदोष बियाणं केळीचं, याच्यामध्ये रिलायन्स टिश्यू अँड सायन्स कल्चर लिमिटेड मुंबई यांच्या विरुद्ध आम्ही एक केस दाखल केली होती. त्यावेळेला बियाणं सदोष निघाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. परांडा तालुक्यातले 5 प्रतिथयश व्यक्ती होत्या, बागायतदार, आणि बार्शी तालुक्यातला प्रकाश ननवरे, त्याचा सत्कार आम्ही काही वर्षापूर्वी या ठिकाणी एक संघर्ष करणारा ग्राहक म्हणून आम्ही इथं केलेलो आहोत. त्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टपर्यंत फाईट दिली बार्शी आणि त्याला अर्थात आमचं बळ होतं, आम्ही साथ दिली. तर इतकी मोठी कंपनी आणि नामांकित मोठे मोठे वकील ते देणार, रिलायन्स कंपनी, आणि त्यावेळेला हा काय लढणार ना. पण इच्छाशक्ती आणि संघर्ष करायची, जवळपास हा 10 ते 15 वर्ष लढा चालला आणि लाखो रुपयांची नुकसान भरपाई सगळ्यांना, कोणाला 25 लाख, 30 लाख, 35 लाख पर्यंत ही नॅशनल कमिशन आणि सुप्रीम कोर्टाने दिली. त्याच केसमध्ये सीड्स ॲक्टमध्ये अमेंडमेंटची सुद्धा ऑर्डर नॅशनल कमिशनच्या केसमध्ये आमच्या झालेली होती. इव्हन नॅशनल कमिशनला जेव्हा अपील केलं रिलायन्स कंपनीने, तर प्रत्येकाला 2.5 लाख रुपये खर्च सामान्य शेतकरी कधी देऊन लागणार दिल्लीमध्ये, तर तो त्या कोर्टाने त्यांना दिला. म्हणजे ही ताकद ह्या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये. छोट्या छोट्या गोष्टी, साबणावरचं TFMचं प्रमाण असेल, पूर्वी आम्ही विजय कुलकर्णींनी एक तक्रार दिली होती स्प्राईट कंपनीच्या विरोधात, त्या बाटलीमध्ये काहीतरी माशी काहीतरी सापडली होती, तर तो दंड त्यांनी त्या ग्राहक मंचाने त्यावेळेला दिलेला होता त्या कंपनीला. असंख्य चालता बोलता, जसं साहेबांनी सांगितलं, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण कुठं ना कुठं ग्राहक आहे. ग्राहकाची व्याख्या आता हे बिल्डर, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, प्रचंड म्हणजे अनलिमिटेड त्याचं सगळं, या सगळ्या गोष्टीचं क्षेत्र आहे आणि त्यामुळं आपण जागरूक असलं पाहिजे. ग्राहक राजा जागा हो, ग्राहक चळवळ ही नांदी आहे आणि मुजोरांना धडा शिकवण्याची हीच एक संधी आहे. आणि त्यामुळं हा जो एक औचित्य आहे, आज वृत्तपत्रामध्ये आलाय, आज लोकमतला 2 बातम्या आहेत. एक बातमी आहे की ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्याला 28,000 रुपये मानधन दिलं जाणार, पण पब्लिक इन्फॉर्मेशन ब्युरोने डिक्लेअर केलंय असं कुठल्याही सरकारने धोरण जाहीर केलेलं नाही. त्यामुळे कुठल्याही ग्राहककर्त्याने त्या प्रमाणामध्ये 28,000च्या ह्याच्यात राहू नये. आणि दुसरा विषय एक लेख आलेला आहे की आजच्या दिवसापुरताच ग्राहक हा राजा ठरू नये, तो वर्षभर त्याला हीच ट्रीटमेंट त्याला दिली जावी, अशी अपेक्षा या त्या आर्टिकलमधून व्यक्त करण्यात आलेली आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्या सर्वांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो ग्राहक चळवळीच्या वतीने. पुन्हा एकदा पाठक सरांना सुद्धा मी श्रद्धांजली व्यक्त करतो. इव्हन या खत दुकानदार असतील, पूर्वी सोनं कसं ओळखायचं याच्या प्रयोगशाळा, इतक्या प्रकारच्या, म्हणजे पाठक सरांचं योगदान खूप मोठं होतं त्यावेळेला. म्हणजे त्या खत दुकानदारांना सुद्धा आम्ही मार्गदर्शन करायचो आणि लोकांची म्हणजे सोनं कसं ओळखायचं याची प्रात्यक्षिक दिली जायची. म्हणजे किती प्रकारचे विषय, किती, म्हणजे हे बाजारपेठ आजही तेच आहे, हे कधी बदलणार नाही. आणि त्यामुळं हे सातत्याने प्रबोधन हे अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी जसं ह्या सगळे मंत्रालय हे सक्रिय असायचे, ते आता सध्या दिसत नाही.
आणखी एक मुद्दा, एक्सप्रेस वे किंवा आता परवा गडकरी साहेबांनी घोषणा केली की आता टोल टॅक्स जो आहे हा सुद्धा बंद होईल, टोल. तर वेब कॅमनी तुमचं किती अंतर गाडी चालली, परवा मुलाने सांगितलं, तेवढं ऑटोमॅटिक तो तेवढाच टोल कट होणार. एक्सप्रेस वेला काल 10 किलोमीटरच्या रांगा लागल्या. आपण प्रत्येकाचा पुणे मुंबईचा प्रवास होतो, तर संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे. म्हणजे कुठंतरी आपणही आज ह्या शासनासाठी आपण काहीतरी देणं लागतो. जर दिवस जर समजा त्या 2 तासाच्या अंतराला लागत असतील तर कुठंतरी ती शिस्त म्हणजे, आणि काय होतं की शिस्त मोडली तर लेन कटिंगचा लगेच कॅमेऱ्यातून दंड 2000 रुपये येतो लगेच. आणि जे शिस्त मोडतात मोठी वाहनं, आणि सगळी मोठी वाहनं जी आहेत म्हणजे मालवाहतुकीची, तो पूर्ण एक्सप्रेसवे त्यांनी भरलेला असतो आणि त्यामुळे सामान्य माणूस हा त्या रस्त्यातून वाट काढूच शकत नाही. पण एक आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की याची दखल ह्या सगळ्या व्यवस्था, आता बार्शी कुळवाडी रस्ता जो आहे, एक शासन स्तरावर माझं असं म्हणणं आहे की मुंबई ते टेंभुर्णीपर्यंत जेवढे अपघात होत नाही ते टेंभुर्णी कुळवाडी रस्त्यावर होतात. त्याला मार्किंग नाही, तो रस्त्याचा अंदाज येत नाही. रस्ता मोठा असताना सुद्धा आज रोज एक बातमी वृत्तपत्रात, पूर्वी अरुण खोरे आपले सकाळचे निवासी संपादक होते, त्यांनी सांगितलं की एक व्यक्ती बार्शीची मला सातत्याने वाचकांच्या पत्र लिहिते की बार्शी कोळवाडी रोड हा मृत्यूचा सापळा आहे. त्याच्यावर कुणीतरी शासनाने दखल घेतली पाहिजे आणि त्याची मार्किंग असली पाहिजे, वेळ म्हणजे समजणार कसं. आणि त्यामुळं परवा दिवशी एक घटना, बार्शीतल्या एका मंडप व्यापाऱ्याचा मुलगा, अतिशय गंभीर अपघात, त्याचा ट्रॉलीला मध्ये कार अडकून झाला. ते एअरबॅगमुळे सुदैवाने तो वाचला, तो बेशुद्ध होता. पण पावलाला ह्या ज्या घटना आहेत, पोलीस प्रशासन प्रयत्न करतं, पण आजही त्याच्यात खूप कडक शिस्तीची गरज आहे. तर आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. ग्राहकांचे अधिकार काय आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याबाबतची जी उदाहरणं समजावून सांगितली सविस्तर, त्याच्यामुळं आपल्याला नक्की समजतंय की नक्की ग्राहक काय आहेत आणि आपले अधिकार काय आहेत आणि आपण त्याच्याविषयी किती सतर्क राहायला पाहिजे. सरांचं परत एकदा मी धन्यवाद ही करतो. आणि सरांनी सांगितलं की करमाळ्याचे पाठक सर जे होते त्यांनी कशा पद्धतीनं आत्तापर्यंत ही चळवळ पुढं नेली आणि आज म्हणजे राष्ट्रीय ग्राहक दिन आहे आणि आज त्यांचं कैलासवासी होणं म्हणजे ते त्याच्याविषयी किती हे होते ग्राहक चळवळीविषयी हे आपल्याला ह्याच्यातून समजून येत आहे. ग्राहक दिन तहसील कार्यालयात साजरा केला त्याबद्दल मी तहसीलदार साहेबांचं आभार मानतो आणि सर्व या ठिकाणी उपस्थित नागरिकांना एक सांगू इच्छितो की ग्राहक संस्था, ग्राहक चळवळ ही एक अशी संस्था आहे की या संस्थेमध्ये काम करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी एक आवाहन करतो. कशासाठी की आपण हे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत असं सरांनी तुम्हाला सगळं प्रत्यक्षात सांगितलेलं आहे की आपल्या ह्या महाराष्ट्रात किंवा आपल्या इथं प्रचंड संस्था काम करतात, पण ह्या सगळ्या संस्थेपेक्षा ही संस्था एक वेगळी संस्था आहे की ह्या संस्थेत तुम्हाला काही खायला मिळणार नाही, तुम्हाला याच्यात ज्ञान मिळेल आणि समोरच्याला कसा लढा द्यायचा याचं प्रात्यक्षिक आम्ही दरवेळेस दर महिन्याला 2 महिन्याला साहेबांसारखे असे मोठमोठे अधिकारी आम्ही त्या क्षेत्रातले बोलून एक कार्यशाळा घेत असतो. तर तुम्ही तुमच्या मुलांना आमच्या या संस्थेत किंवा ह्या चळवळीत सहभागी होण्यासाठी तुम्ही सांगा. आणि आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये कुलकर्णी साहेबांचं ऑफिस आहे, गाळा नंबर 13 त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करा, आम्ही असतोच तिथं. एवढं बोलतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.